मी कमलेश पिसाळ, सेक्रेटरी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. विमेन्स एम्पॉवरमेंट हे जे संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनेतूनच काश्मीर खोऱ्यातील ज्या महिला क्रिकेटर आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना हे जे प्रगत राज्य आहे, ज्या राज्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं जातं, तर या मुलींबरोबर त्यांना एक्सपोजर मिळावं, हा एकमेव हेतू साध्य करण्याकरता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आसिम फाउंडेशन जे ह्याकरता दिवसरात्र झगडत आहे आणि आसिम फाउंडेशनचं फार मोठं काम आहे की जे बॉर्डर राज्य आहेत आणि बॉर्डरमध्ये जो काही महिलांना जो प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि त्यांना जे एक्सपोजर मिळाला पाहिजे ह्यासाठी ते चांगलं काम करत आहेत. हीच धुरा धरून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार, आमच्यातील काही ज्येष्ठ सदस्य शुभेंद्र भांडारकर यांनी हा पुढाकार घेतला आणि ह्या पुढाकारातूनच ही जी मॅच आज आपण पाहत आहोत, पुण्यातली जी काही चांगली टीम आज पुढे आल्यात, ज्या काश्मीरमधल्या मुलींबरोबर आज ही मॅच खेळत आहेत आणि यातून एक चांगली दिशा आपल्याला क्रिकेटसाठी, महिला क्रिकेटसाठी प्राप्त होत आहे. जो काही टॅलेंट आहे काश्मीर खोऱ्यामध्ये मुलींच्या क्रिकेटमध्ये, तो आपल्याला निश्चितपणे आज ह्या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आसिम फाउंडेशनचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो की त्यांनी हा जो काही मोठा टास्क आहे काश्मीर खोऱ्यातील मुलींना बाहेर काढणं आणि त्यांना क्रिकेटमध्ये एक्सपोजर देणं, एक चांगलं काम आसिम फाउंडेशन करत आहे आणि आसिम फाउंडेशनला याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची नेहमीच साथ राहील. त्यांनी असे काही उपक्रम घेऊन यावेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नेहमी साथ देईल.